नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय आहे इंग्लिश आणि त्यासाठीचा तुमचा जो आकारिका मूल्यमापन चाचणी क्रमांक 1, त्यालाच आपण घटक चाचणी क्रमांक 1 असं म्हणतो. तर ही तुमची परीक्षा आता लवकरच जवळ आलेली आहे. आय होप तुमचा अभ्यास कंप्लीट झाला असेल, तर त्याच्यासाठीच सराव पेपर म्हणून हा पेपर मी तुम्हाला देत आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ जो आहे हा एंडपर्यंत तुम्ही नक्कीच बघा, कारण हा पेपर बघितल्यानंतर तुम्हाला एक छान असा कॉन्फिडन्स येणार आहे. कशा प्रकारचे प्रश्न असणार आहेत, मार्किंग सिस्टीम कशी असणार आहे, हे सर्व तुम्हाला आजच्या या पेपरमधून, या व्हिडिओमधून कळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, कारण इतर विषयांचे सुद्धा पेपर्स मी अपलोड करणार आहेत. जेव्हा ती अपलोड होतील तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. त्यासाठी खाली जो बेल आयकॉन आहे, या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा. आवडला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. चला, तर अशा प्रकारचं पेपरचं फॉर्मॅट असणार आहे. इथे तुमचं जे स्टँडर्ड आहे, तुमचं जे डिव्हिजन आहे आणि तुमचा जो एक्झाम नंबर म्हणजे तुमचा हजेरी क्रमांक लिहायचा आहे. तर हा जो पेपर आहे हा टोटल 20 मार्क्स असणार आहे आणि त्यासाठी टाईम असणार आहे 40 मिनिट्स. ओके, चला, तर त्यामधला क्वेश्चन फर्स्ट जो आहे हा आहे लँग्वेज स्टडी आणि यासाठी एकूण 5 मार्क्स अलोकेट केलेले आहेत. विद्यार्थ्यांनो, त्यामधला क्वेश्चन फर्स्ट, कंप्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट मिसिंग लेटर. त्यासाठी आहे 1 मार्क, म्हणजे या प्रत्येक 2 दिलेले आहेत, म्हणजे हाफ मार्कसाठी असणार आहे. सो याच्यामध्ये बघा, पहिला ए दिलेला आहे COARD. तर इथं काय वर्ड येणार, तर इथं वर्ड येणार डब्ल्यू, कोवार्ड. कोवार्ड म्हणजेच धाडसी नसलेला, शौर्यहीन, त्याला कोवार्ड असं म्हटलं जातं. आणि इथे येणार बी. आता बघा, SLVES, तर SLAVES, स्लेव्स म्हणजेच नोकर, त्याला स्लेव्स म्हटलं जातं. ओके, तर हा झाला 1 मार्कचा आपला क्वेश्चन कम्प्लीट. देन सेकंड, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर त्यासाठी सुद्धा 1 मार्क अलोकेट केलेला आहे. सी कसं दिलेलं आहे, बर्ड्स, बॉट्स, बर्ड्स आणि बीम्स. सो याच्यामध्ये 1 नंबरला येणार हा वर्ड, देन 2 नंबरला येणार हा वर्ड, 3 नंबरला येणार हा वर्ड आणि 4 नंबरला येणार हा वर्ड. ओके, सो यानुसार 1 2 3 4 यानुसार ही अल्फाबेटिकल अरेंजमेंट असणार आहे. नाउ थर्ड वन, पंक्च्युएट द फॉलोइंग फॉर अ 1 मार्क. द टीचर सेड आय विल ऑलवेज स्टँड बाय यू. मग त्यासाठी पंक्च्युएट आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. द टीचर सेड I will always stand by you. ओके, सो अशा प्रकारे आपण व्यवस्थित पंक्च्युएशन यूज केले आहेत. नेक्स्ट फोर्थ, मेक 2 words each, minimum 3 letters using the letters in the given word. सो त्यांनी हा एक मोठा शब्द दिलेला आहे, इंटेन्शन. याच्यापासून आपल्याला कमीत कमी 3 लेटर्स असणारे असे 3 शब्द बनवायचे आहेत. सो पहिल्यांदा आपण घेऊयात इथे टेन्शन, त्यानंतर येणार TEN, टेन, आणि पुढचा एक आपला बनतो बघा नेट, NET, नेट. ओके, सो असे 3 आपण हे बनवलेले आहेत. देन फिफ्थ आहे राईट रिलेटेड वर्ड्स. आता त्यांनी एक दिलेला आहे सोल्जर. तर सोल्जरशी रिलेटेड ॲडजेक्टिव्ह वर्ड कोणते कोणते आहेत हे असं एकूण 4 आपल्याला लिहायचे आहेत फॉर अ 1 मार्क. सो याच्यामध्ये सोल्जर कसं असतं, स्ट्रॉंगेस्ट, देन कमांडो, त्यानंतर कोणतं येऊ शकतो बघा, ऑफिसर, त्याच्यानंतर येऊ शकतो फायटर, ओके. सो हे रिलेटेड वर्ड आपण राईट डाऊन केले आहेत.
ओके, फर्स्ट क्वेश्चन तर आपला कंप्लीट झालेला आहे, जो की 5 मार्क्ससाठी होता. नाव आता सेकंड क्वेश्चन आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. तर हा क्वेश्चन आहे 10 मार्क्ससाठी. ओके, तर या ठिकाणी हा पॅसेज आहे. बिफोर द स्कूल क्लोज फॉर द डे, द टीचर केम टू द क्लासरूम अगेन अँड सेड टू मी, फ्रॉम टुडे you are going to be responsible for bringing the register, chalk and duster every morning. Come, take this key, carry these notebooks to the teacher's room. Count them and keep them in my drawer. Ask the peon to show you my drawer. My otherwise trembling legs were now filled with some miraculous strength. I rushed enthusiastically and completed the assigned job in a jiffy. When I placed the key on a teacher's table, she looked at me and smiled. I smiled back. I was thrilled from top to toe. I felt my little heart inflate with pride. I found no awkwardness in moving about in my still wet frock, nor was there any trace of fear while returning home. सो आपण रीड केलेलं आहे आणि त्यानुसार आता काय क्वेश्चन आहेत बघा. क्वेश्चन 2 मध्ये क्वेश्चन A1, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. इट इज फॉर 2 मार्क्स. सायली कंप्लीटेड द असाइन्ड जॉब. इथे येणार बघा, नेक्स्ट सेंटेन्स येणार इन अ जिफी. त्याच्यानंतर नेक्स्ट, द टीचर केम टू, इथे आहे बघा, द टीचर केम टू द क्लासरूम अगेन अँड सेड टू, इथं येणार आपण मीच्या जागी आपण काय लिहायचं, सायली. देन थर्ड, सायली फेल्ड हर लिटल हर्ट. त्याचं उत्तर इथं आहे, इथे येणार सायली फेल्ड हर लिटल हर्ट इन्फ्लेट विथ अ प्राईड. त्यानंतर सायली प्लेस्ड, इथे आहे त्याचं उत्तर. आय प्लेस्डच्या जागी आपण काय लिहिणार, सायली प्लेस्ड द की ऑन अ टीचर्स टेबल. ओके, सो आपला हा फर्स्ट क्वेश्चन आहे हा कंप्लीट झालेला आहे. पुढचे सेंटेन्सेस कसे कंप्लीट करायचे हे मी तुम्हाला दाखवलं आहे. आता नेक्स्ट पुढचा क्वेश्चन काय आहे, A2, कंप्लीट द वेब. ओके, सो त्याच्यामध्ये त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटीज दॅट द सायली टीचर गेव सायली, सायलीला त्यांनी कोणकोणत्या रिस्पॉन्सिबिलिटीज दिल्यात. तर त्याच्यामध्ये इथे बघा, रिस्पॉन्सिबल फॉर ब्रिंगिंग द रजिस्टर, चॉक अँड डस्टर एव्हरी मॉर्निंग. देन ज्या नोट्सबुक आहे, कॅरी द नोटबुक्स, काउंट देम अँड कीप देम इन अ टीचर्स ड्रॉवर. तर या रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेल्या आहेत. तुम्ही 1, 2, 3, 4 हे पॉईंटनुसार त्या लिहायच्या आहेत. देन A3, फाइंड आउट ॲटोनॉम्स फॉर द फॉलोइंग. ओपनसाठी येणार इथे क्लोथ्स, ड्रायसाठी इथे येणार वेट. देन सेकंड क्वेश्चन, कंप्लीट द टेबल. टेक साठी पास्ट टेन्स येणार टूक, पास्ट पार्टिकल्स येणार टेकन. राईट, कॅरी साठी येणार कॅरीड आणि पास्ट पार्टिकल सुद्धा येणार कॅरीडच. ओके, सो हा झाला आपला सेकंड क्वेश्चन कंप्लीट. देन इन दॅट A4, डू ॲज अ डायरेक्टेड. दिस इज फॉर 2 मार्क्स क्वेश्चन. आय वॉज थ्रिल्ड फ्रॉम टॉप टू टो, अंडरलाईन द ऑक्झिलरी वर्ब. सो याच्यामधला ऑक्झिलरी वर्ब जो आहे तो आहे वॉज. देन सेकंड, द टीचर लुक्ड ॲट सायली, चेंज इनटू पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर आपण त्याच्यामध्ये हॅड यूज करतो. मग इथे कसं येणार, द टीचर हॅड लुक्ड ॲट सायली. बघा मी इथे सेंटेन्स लिहिते, द टीचर had looked
ॲट सायली. ओके, हे झालं आपलं पास्ट परफेक्ट टेन्सचं. A5 क्वेश्चन बघा. डू यू थिंक सायली हॅड चेंज्ड हिज लाईफस्टाईल अँड हाऊ? तर सायलीचं लाईफस्टाईल चेंज झालेलं आहे का आणि ते कसं, हे याच्याबद्दल तुम्हाला विचार करायचा आहे आणि त्याच्यानुसार या पॅरेग्राफ थ्रू तुम्हाला ते आन्सर लिहायचं आहे. ओके, सो हे आन्सर तुम्ही स्वतः कंप्लीट करायचं आहे. नेक्स्ट आपण थर्ड क्वेश्चन बघूयात. रीड द फॉलोइंग पोएम अँड डू द ॲक्टिव्हिटीज. सो दिस क्वेश्चन इज फॉर अ 3 मार्क. इन दॅट ए, आणि ही आहे ती पोएम. ओके, सो ही आहे ती पोएम. सो तुम्ही ही पोएम रीड करून घ्या आणि आपण यावरचे लगेचच क्वेश्चन बघूयात. ओके स्टुडंट, तर तुमची पोएम रीड करून झाली असेल तर आपण त्यावरचे क्वेश्चन बघूत. A scrub is found at the first in that first A1 state the following statements are true or false. स्टेटमेंट दिलेले आहेत खाली, हे चुकीचे आहेत का बरोबर आहेत हे विचारलेलं आहे. इन दॅट फर्स्ट a scrub is found at the top of the hill, आणि हे जे आहे स्टेटमेंट हे फॉल्स आहे. Then a bit of grass can make the highway happier. So this statement is a true statement, right? इथे दिलेलं आहे बघा, a bit of grass and some highway happier make. Then second A2, complete the table, write the things in a proper column. Column A आणि column B, the big size and bigger one. मग त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो. बिग साईज मध्ये येणार ट्रेल, बिगर साईज मध्ये येणार हायवे, बिग साईज मध्ये येणार स्टार, बिगर साईज मध्ये येणार बिगर वन मध्ये येणार सन. देन नेक्स्ट आपण आणखीन लिहू शकतो. याच्यामध्ये बघा स्क्रब अँड पाईन. सो अशा पद्धतीने आपण हा टेबल कंप्लीट केला आहे. देन A3, पिक आउट पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. तर याच्यामधले रायमिंग वर्ड्स कोणते कोणते आहेत बघा. फर्स्ट हिल आणि रील, हा ही एक तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर ग्रास आणि बास, हा ही एक घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा हिअर आणि नियर, तर हा ही तुम्ही रायमिंग वर्ड्स घेऊ शकता. ओके, फोर्थ क्वेश्चन आहे ट्रान्सलेशन, जो की 2 मार्कांसाठी आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू मराठी. सो याच्यामध्ये फर्स्ट आहे कॉर्टियस, म्हणजेच विनम्र. विनम्र. आणि प्राईम म्हणजेच मुख्य किंवा याचा अर्थ सर्वात महत्वाचा, असा सुद्धा याचा आणखीन एक मराठीमध्ये अर्थ होतो. आता बी, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू इंग्लिश. आता त्यांनी मराठीमध्ये दिलेलं आहे, ते इंग्लिशमध्ये करायचं आहे आपल्याला. संकटात मदत करतो तोच खरा मित्र. तर याच्यासाठी इंग्लिशमध्ये सेंटेन्स कसं येणार बघा विद्यार्थी. A true friend is the one who helps in a times of a trouble. तर चला इथे मी लिहिते helps in a times of a trouble. टाइम्स ऑफ अ ट्रबल म्हणजेच संकट. तर संकटात मदत करतो तोच खरा मित्र. टाइम्स ऑफ ट्रबल म्हणजे संकट, हेल्प्स म्हणजे मदत करणे, आणि तोच खरा मित्र. अ ट्रू फ्रेंड इज अ वन हू हेल्प्स इन अ टाइम्स ऑफ अ ट्रबल. तर चला विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपला हा इयत्ता 8वी
विषय आहे आपला इंग्लिश. तर या विषयाचा पेपर कसा प्रकारचा असणार आहे, कशा मार्किंग सिस्टीम असणार आहे, कसे क्वेश्चन असणार आहेत, हे सगळं आपण आजच्या या पेपरमध्ये डिस्कस केलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.